डॉट असा चेंडू कुठेतरी पहिल्या बॉलला चेक करत असताना वैभव गुरुले विकेटचा अंदाज घेत आहेत. बलाढ्य असा अनुभव दोन्ही संघाकडे. शॉर्ट बॉल आणि पंच केलेला आहे. बॉलच्या खाली सुयोग मोरे आणि 6 धावा सीमा रेषे पार. कुठेतरी पहिला बॉल कॅच पकडलेला बाहेर बाहेर कोणी पकडला? राजकुमार जावळे यांनी कॅच धरलेला आहे बाहेर आणि एनडी फाउंडेशन तर्फे त्यांना पारितोषिक जाहीर. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत मारुती मोरे. वैभव गुरुले सामना करतील. स्टंप टू स्टंप बॉल आणि हा मोठ्या हिट मारण्याच्या प्रयत्नात बॉल निर्धाव. आपल्या एक्सपिरियन्सचा वापर करत असताना मारुती मोरे आणि यंग ब्लड वैभव गुरुले. चौथा चेंडू. स्टंप टू स्टंप बॉल, शॉर्ट बॉल आणि बॉल उंचावर. खाली प्लेयर आणि उत्कृष्ट असा ट्राय तोवर 2 रन घेण्यात सफलता वैभव गुरुले यांना. पॉवर प्लेला कुठेतरी मोठ्या धावसंख्येमध्ये नेण्यासाठी हा प्रयत्न वैभव गुरुले यांचा. तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी मारुती मोरे. स्टंप टू स्टंप डिसिप्लिन बॉलिंग. पाचवा चेंडू कव्हर्सच्या दिशेने पुश केलेला आणि तोपर्यंत 1 धावा. एकच नाही. राजकुमार दळवी पहिला चेंडू खेळतात या टुर्नामेंट मधला. मागच्या वर्षी देखील यांनी मोठे फटकेबाजी करत युवा आदर्शला खेळताना. आणि शॉर्ट बॉल आणि उत्कृष्ट असा झेल. कुठेतरी मारुती मोरे यांनी एक झटका दिलेला आहे युवा आदर्श हिटर्सना. कोण घेतला कॅच? राजकुमार दळवी यांचा विकेट. कॅच कोणी घेतला? कृष्णा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा 1 गडी बाद. हिटर बॅट्समन कॅच कोण घेतला? मी तर बघायला नाही चालू. स्क्वेअर लेगला कोण आहे? कृष्णा कुलकर्णी यांचा झेल. उत्कृष्ट झेल साठी कुठेतरी हा झेल नमूद केलेला आहे कमिटीने. मारुती मोरे यांची गोलंदाजी 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि एक मोठासा झटका युवा आदर्श हिटर्सना दिलेला आहे. वैभव गुरुले एक षटकार मारून 5 चेंडूमध्ये 9 धावांचे खेळी करताना. पुढील गोलंदाज सूरज जाधव. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्पिन असे बॉलर. पहिला चेंडू आणि प्लेस करून थांबवला आहे तो वैभव गुरुले यांनी. यॉर्कर असा बॉल. सूरज जाधव यांचा स्टंप टू स्टंप गोलंदाजी करताना अरिन सुपर बॉयज आपल्या मागच्या सामन्याचा कुठेतरी अनुभव. दुसरा चेंडू हा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे आणि फ्री हिट या चेंडूवर येईल. अवधूत खोत यांना ही संधी. फ्री हिटला आता ते किती मोठ्या धावांमध्ये कन्वर्ट करतायत याच्यावर लक्ष. फ्री हिटचा चेंडू आणि अतिरिक्त अशी धाव देण्यात आलेली आहे. फ्री हिट कंटिन्यू राहील. फ्री हिटचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. कुठे सूरज जाधव अतिरिक्त धाव घोषित केलेली आहे पंचांनी आणि फ्री हिट कंटिन्यू होणार आहे. फ्री हिट आणि हा निर्धावाचा चेंडू. कमबॅक करताना सूरज जाधव. खेळाला निर्धावाचा चेंडू
स्लो मीडियम असा हा चेंडू ऑफ स्टंपवर, पुढचा चेंडू लो फुल टॉस आणि त्यावर पंच केलेला आहे. एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. लॉंग ऑफ मिड विकेट अशी फिल्डिंग वैभव गोरेले यांना. मोठा फटका आणि स्निक एज लागलेली आहे आणि गडी बाद. मोठा झटका युवा आदर्श हिटर्स यांना. मागच्या सामन्यातून काही ना काही अनुभव घेऊन अरिन सुपर बॉईज त्या अनुभवाची शेवटचा चेंडू, या षटकातला शेवटचा चेंडू. कप्तान भाऊ गोरले यांचे आगमन. ऑलराऊंडर असे प्लेयर भाऊ गोरले. यावरचा शेवटचा चेंडू सूरज जाधव यांचा. पहिला चेंडूचा सामना करतील भाऊ गोरले. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा वाईट चेंडू. नो चेंडू दिलेला आहे. कुठेतरी लाईनच्या बाहेर हा चेंडू पडला आणि रूल्स नुसार हा नो बॉल आणि फ्री हिट या चेंडूवर. फ्री हिट आणि बिमर असा हा चेंडू. बघू पंच काय निर्णय देतील या बॉलवर. तोपर्यंत दोन रनांची पूर्तता आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. बिमर सेकंड नो फॉर दी ओव्हर आणि फर्स्ट बिमर फॉर दी ओव्हर. नियमानुसार 2 बिमर आपण टाकू शकत नाही एका ओव्हर मध्ये आणि फ्री हिट कंटिन्यू. शेवटचा चेंडू अक्रॉस द विकेट येताना यावेळेला सूरज जाधव. फुलटॉसचा चेंडू कुठेही कडा घेताना बॅटेची 1 धावा पूर्ण. या ओव्हर मध्ये 2 फ्री हिटचे चेंडू, त्यावर फक्त 1 धाव दिलेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19, 2 विकेट. भाऊ गोरले आणि अवधूत खोत बॅटिंग करत असताना संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत आणि तिसरी ओव्हर या मॅच मधली मारुती मोरे. पॉवर प्ले संपलेले आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 19 रनांची धावसंख्या ही युवा आदर्श हिटर्स यांनी जमा केलेली आहे. मारुती मोरे वैयक्तिक दुसरे, संघासाठी तिसरे षटक. युवा आदर्श हिटर्स यांना कुठेतरी कमबॅक हवा आहे. तरीच अरिन सुपर बॉईज यांनी सकाळी खेळलेला सामना टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत तब्बल 48 4 आणि 23 षटकार आलेले आहेत. धावखेळी ही कुठे ना कुठे बॅटिंगला समर्थन देणारी आणि याच कॅल्क्युलेशन मध्ये सर्व टीम पूर्ण तयारीनुसार ग्राउंड मध्ये उतरत आहेत. एवढ्या उन्हातही आपली एनर्जी पूर्ण घेऊन आणि गावासाठी आणि आपल्या संघासाठी येणारे ते प्रयत्न. राजू कुमार आदेश काय करायला विषय काय तर मी येऊ. 2 नो बॉलचा विषय बरोबर नाही. कंटिन्यूच राहतोय.
आणि एक मोबाईल पडलेला. 2 वाईट झाले की म्हणजे 0. मारुती मोरे यांचा ओव्हर द विकेट मारा फ्लिक केलेला आहे. फिल्डर येतोय बॉल खाली. तोवर 1 रन पूर्ण. मारुती मोरे यांचं दुसरा षटक. दुसरा चेंडू संघासाठी अनुभव घेऊन येताना आपल्या डगआउट मधून बोल घे. हा आता आहे त्याच्यानंतर उत्कृष्ट असा चेंडू. की निर्धाव असा चेंडू हा काही समजला नाही अवधूत खोत यांना. घर सुधीर बसते की येते कुठे ना कुठे या संघाला चांगला रिदम भेटलेला आहे अरिन सुपरबॉयज यांना. काय घरात आहे. तिसरा चेंडू फसवा चेंडू स्लोवर बॉल. हा एक्सपिरियन्स आहे मारुती मोरे यांचा. बघू शकताय अवधूत खोत यांना पडलेला हा प्रश्न. 4था चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा ऑफ कटर टाईपचा हा बॉल स्लो टाकताना त्यावर एकदा पूर्ण. स्कोर बोर्ड 21 रन. उर्वरित 2 चेंडू या षटकातले. मारुती मोरे यांचा 5वा चेंडू. अतिरिक्त धाव भेटलेली आहे. भाऊ गोरले यांना खूप अनुभव आहे. खूप काही टुर्नामेंट त्यांनी केलेले आहेत आपल्या टीमसाठी. आणि हा पुल केलेला मिड विकेटच्या जागेवर उत्कृष्ट अशी फिल्डिंग प्रशांत केसरकर. तोवर 2 धाव घेतलेले आहेत भाऊ गोरले यांनी. शेवटचा चेंडू या षटकातला. सामना करतील भाऊ गोरले. बोल. नाही काम चालू आहे. आणि हा पुश केलेला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहे. तोपर्यंत 2 धाव झालेले आहेत आणि हा स्कोर वाचवलेला आहे. 2 धावा वाचवताना आपल्या टीमसाठी. तसेच 3 षटकानंतर 26 रन युवा आदर्श हिटर्स. थोडं 26 रन 3 षटकांच्या समाप्तीनंतर. भाऊ गोरले 8 धावांवर खेळत असताना मारुती मोरे यांनी आपले 2 षटक संपवलेले आहेत. खूप कमी रन देऊन आणि एक मोठा गडी बाद केलेला आहे मारुती मोरे यांनी. आपल्या शरीरात पाण्याची पात्रता पूर्ण ठेवा. कडाक्याच्या उन्हात आपण खेळत आहात. काळजी घ्या आणि हायड्रेटेड राहा. बॉटल किती भरून दे. चौथी ओव्हर घेऊन येत आहेत संघाचे कप्तान सूरज जाधव. अरिन सुपर बॉईज हा संघ म्हटला तर मागील 2 वर्षात उपविजेता असा हा संघ. खूप असा एक्सपिरियन्स घेऊन येताना आणि ओव्हर द विकेट आणि हा स्क्वेअर लेगला मारलेला झेल सुटलेला आहे. खूप छान प्रयत्न होता आणि तोवर मिसकम्युनिकेशन आणि इकडे भाऊ गोरले यांना सॉफ्ट डिसमिसल. या धावेची गरज नव्हती असं कुठे ना कुठे युवा आदर्शच्या खेम्यामध्ये वाटत आहे. खूप मोठा गडी बाद झालेला आहे. सॉफ्ट डिसमिसल. झेल सुटला होता आणि त्याच्या प्रयत्नांमध्ये 2 रन घेताना
भाऊ गोरले आउट झालेले आहेत. पुढील फलंदाज तू ठेवलेल ना. संजय मोरबाळे. सामना करतील अवधूत खोत. दुसरा बॉल, शॉर्ट बॉल आणि कव्हर्सच्या ठिकाणी हा झेल सोडलेला आहे. 2 बॉल 2 विकेट जाऊ शकले असते, पण हा झेल सुटलेला आहे. संजय मोरबाळे पहिला चेंडू खेळताना बॉलिंग टाकतायत सूरज जाधव. तिसरा चेंडू, कटर असा हा बॉल, त्यावर स्क्वेअरला फटका मारलेला आहे. पॉइंटला येत आहेत 4 धावा. संजय मोरबाळे पहिल्या चेंडूवर 4 रन. विकेट पण पडते. 2 वर्ष उपविजेता असलेला हा संघ अरिन सुपर बॉईज यावर्षी देखील जोराने या टुर्नामेंट मध्ये. चौथा चेंडू, बघू पंच काय निर्णय देत आहेत. अतिरिक्त धाव घोषित केलेली आहे. उत्कृष्ट अशी अंपायरिंग. चौथा चेंडू, फसवा चेंडू, स्लो टाकलेला आहे आणि कुठे ना कुठे मोठा मारा येणार याची आयडिया असताना सूरज जाधव यांना शॉर्ट बॉल टाकला, त्यावर पंच केलेला आहे आणि 4 धावा. पंचांचा निर्णय, 2 धावा पळून काढलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग पूर्णपणे समर्पित करताना या खेळासाठी. शेवटचा चेंडू, संजय मोरबाळे सामना करतील. सूरज जाधव यांचा शेवटचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न आणि कव्हर्सच्या वरून हा 1 बाउन्स चौकार. संजय मोरबाळे दाखवून देत आहेत की किती डेप्थ आहे या युवा हिटर्सच्या लाईनअप मध्ये. वर झाली स्कोर काय? 3 ओव्हर 39 धावा झालेल्या आहेत. अंपायर्स यांनी ओव्हर झालेली आहे. झाली ना ओव्हर झालेली आहे. चेंज केला काय प्लेअर? कोण उतरते? कोण रामदास आहे काय? पाहिजे काय? कोण आहे? काय माहिती ते देवाड्याचं काय नाव काय? कुलकर्णी. बॉलर कोण आहे? अवधूत खोत रिटायर्ड आहे. तू नंतर सांग मला. सतीश जावळे रिटायर्ड ऍड केला काय? रिटायर्ड अवधूत खोत यांना रिटायर्ड घोषित केलेलं आहे. त्यांची जागा घेतील नवीन फलंदाज. राहुल देवाडे संघासाठी 5वी ओव्हर. स्क्रीन सतीश जावळे राईट आर्म ओव्हर द विकेट. लॉक केलेला आहे बॉलच्या खाली. 6 धावा. कॅच. कुठे ना कुठे प्रयत्न हवा होता, पण 6 धावा मिळवलेल्या आहेत राहुल देवाडे यांनी. रन रेट 10.80. कमबॅक करताना युवा आदर्श हिटर्स 45 धावा ठोकलेल्या आहेत. दुसरा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. कमबॅक सतीश जावळे यांच्याकडून.
तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पॉइंटच्या वरून ढकललेला आहे. बघू किती धावा भेटतात आणि 4 धावा का संघाने आपले प्रमोशन केलेले आहे हे दाखवून देत आहेत राहुल देवाडे, एक यंग टॅलेंट. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर हा होता तिकडे, पण त्याच्या बाजूनेही 4 धाव चोरून घेतलेली आहे. चौथा चेंडू हा देखील मोठ्या शॉटच्या प्रयत्नात लॉंगनला पंच केलेला आहे. 2 धावांची प्रयत्न आणि त्यात सफलता. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्यावर 4 आणि आता 2. कुठेतरी 50 झाला. संघाची धावसंख्या 51. फ्लिक करण्याच्या प्रयत्नात आणि हा सॉफ्ट डिसमिसल. कुठेतरी कम्युनिकेशन झालं नाही आणि चांगलासा प्रयत्न चालू होता राहुलचा. किती बॉल झाले? शेवटचा चेंडू ना? 5 बॉल झाले. शेवटचा चेंडू बाकी आहे. पंच टॉस ना? हे झालं की आता? हा, 1 बॉल बाकी आहे. आणि म्हणजे तू पण आहे ना, पांडू पण आहे, दोघं पण आहे. ते बोलायला मोबाईल शेवटचा चेंडू कोण हे कोण हो? सतीश जावळे, बॅटर मीत. बॅट्समन अमित. देवाडे पूल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून. बघू आणि हा चौकार. रनांची धाव संख्या रिन हिटर्स यांच्या बाजूने खूप जोरात येत आहे. कमबॅक, कुठेतरी हे कमबॅक आलेलं आहे. पहिली मॅच या टुर्नामेंट मधली. कुठेतरी झटके लागले होते पॉवर प्ले मध्ये, तरी सुद्धा एक सांघिक खेळ म्हटला की प्रत्येकाचं योगदान आलंच पाहिजे आणि युवा आदर्श हिटर्स दाखवून देत आहेत. रोहन मोरे शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत आणि पंचांचा निर्णय नो बॉल. फील्ड रिस्ट्रिक्शन्सचा नियम आणि एका बाजूला प्लेयर उत्कृष्ट अशी अंपायरिंग करताना आणि फ्री हिटचा चेंडू संजय मोरबाळे खेळतायत आणि वाईड असा चेंडू अतिरिक्त धाव आलेली आहे आणि त्या सोबत फिल्डिंग केलेली आहे. कुठे ना कुठे 2 रन वाचवलेले आहेत त्यातही, पण फ्री हिट ही कंटिन्यू राहणार आहे. 59 वाईड एक काढायला नसली तर 0 काढायचं. रोहन मोरे यांच्यासाठी एक बक्षीस आलेले आहे. या उर्वरित 5 चेंडू मध्ये जर त्यांनी 2 गडी बाद केले तर ऋतिक हजारे यांच्याकडून 400 रुपये. अतिरिक्त धाव वाईड क्लिक केले 0 अतिरिक्त धावसंख्या वाढताना दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्लॅश केलेला आहे. थर्डमॅन बॉलच्या मागे 1 रन पूर्ण केलेले आहे. 4 बॉलचा मोठ्या फटक्यात हुकले आहेत आणि 22 हे 1 धाव. संजय मोरबाळे स्ट्राईक वर. 3 चेंडू बाकी आहेत. संघासाठी जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा प्रयत्न. रोहन ऑफ स्टंप वरून टाकलेला हा बॉल चकवा देतोय कुठे ना कुठे आणि त्यामध्ये दुसरी धाव चोरून घेतलेली आहे संजय मोरबाळे यांनी.
शेवटचे 2 बॉल उर्वरित. कुठे ना कुठे युवा आदर्श हिटर्स यांनी कमबॅक केलेले आहे आणि तोच मोमेंटम घेऊन जाण्याचा प्रयत्न. ओव्हर द विकेट आणि पॉइंटच्या वरून मारलेला आहे. प्लेयर येत आहेत खाली आणि बॉल पुन्हा एकदा सीमा रेषेपार चौका. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग रन रेट वाढवून युवा आदर्श हिटर्स यांनी कमबॅक केलेले आहे आणि अरिन सुपर बॉईज यांना परत एकदा दबावात आणलेले आहे. पुन्हा एकदा स्लॅश केलेला आहे आणि झेल चुकलेला आहे. संपली ना ओव्हर. 69 रन झालेले आहेत पहिल्या इनिंग मध्ये आणि 70 रनची टार्गेट अरिन सुपर बॉईज यांना. पुढचा सामना ये त्याशिवाय युट्यूबला यायला मजा नाही का? नाही आवाज एवढा येतो तुझा. होऊ दे, थांब. तू इथे ऍडजस्ट करशील. इथं कोण बसणार मग? वैभवला बोलू की. मग एवढी माहिती सांग की. आणि तिथं माझी टीम डिस्कशन नाही केली. जाऊन येऊ. जाणार कसं आहे? 2 मिनिट. ए तिकडे घे की. आणि मला देखील इथे एक खुर्ची घे की त्यात बोल्ड. बोल्ड. अरिन वर्सेस युवा आदर्श. मला आलो एक मिनिट. बोलू की त्याला फोन करून. कोणाला बोलू? वैभवला बोलू की. वैभव फिल्डिंग करायला लागली. अरिन वर्सेस युवा आदर्श. मारुती सोन्या कुठे ऐकून. आता पहिली विकेट पडलेले दुसऱ्या बॉलला संजय बोरवाडे गोलंदाज. मारुती पाटील नवीन बॅटमॅनची येत आहे. अनुभवी बॅटमॅन अनुभवी बॉलर. मला बोलू की रे. मारुती पाटील. हे आणि एकाला कुणाला तरी
हा ये अनुभवी खेळाडू येईल ना मी. संजय मोरवाळे, मिनिटापर्यंत बर. तू थांब इथे 1-2 मारुती पाटील, आता काय आलं काहीच नाही ना अजून म्हणजे आलं. हे बघ येला चांगली रिप्लाय गोलंदाजी करत 15 सेकंदला भेटतो. त्यामुळे 2 वेळा दाबायचं आणि एकदाच दाबायचं. आणि यस करायचं. हा, एकदाच काय असेल ते. ओके. षटकातील तिसरा चेंडू घेऊन जात आहेत. उत्कृष्ट असा चेंडू खेळून काढलेला आहे मारुती पाटील यांनी. ओके ठीक आहे. मी सुंदर बॅटिंग, सुंदर बॉलिंग. उत्कृष्ट असा मांडलेला बॉल, उत्कृष्ट अशी फिल्डिंग राजकुमार दळवे यांची. अतिशय सुंदर फटका, त्याप्रमाणे अतिशय सुंदर फिल्डिंग राजकुमार दळवे. संजय मोरवाळे उत्कृष्ट बॉलिंग करत आहेत. हॅलो राईटवर आहे ते सूरज जाधव. हॅलो आम्हाला याच्यावर करा ना. मी स्कोर बोर्डला बसलो. हा उत्कृष्ट फटका मारण्या, बॉल मिस झालेला आहे. उत्कृष्ट असे आतलेले खूप चांगली गोलंदाजी करत आहेत संजय मोरवाळे. गडबड नाही बॉल एडिट करताना नंतर उलट बॉल, सूरज यांनी सीमारेषा बाहेर 4 रन ओव्हर झालेले आहे. एक ओव्हर इथे का नको. मला काय कळत नाही. ती वायर वायर से पुढे बस. अरे निलेला घे काय आता इथं मी ऐक आता. हा ओके झालं चिंता. होते ते चेंज, तिथे काय टेन्शन. दुसरं कोण नाव काय? वैभव गोरे. सह्याद्री फायटर बॅटिंग घेतलेले आहे. दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत वैभव. त्यांचा सामना करतील मारुती पाटील. अनुभवी खेळाडू. टार्गेट हे दाबलंच नाही तर टार्गेट होते आणि ही पी दाबली. प्ले चालू. ठीक. सह्याद्री फायटरची पहिली बॅटिंग आहे. त्याला काय झालं म्हणायचं? PW पॉवर नंतर टार्गेट मग त्या जिंकायसाठी किती 63. आणि ते डिफॉल्ट केले की हॅलो आर्यन बॉलला जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. वैभव दुसरी ओव्हर घेऊन येत आहे. वाईट चेंडू. खाली काय ठेवली. मेथॉलॉजी तर वाज तिकडे सुंदर असा बॉल. धाव घेण्याची सिंपल आहे. धाव घेतलेला खेळून काढलेला आहे बॉल. तिकडे इथं लगेच आपोआप येते. त्याच्यामुळे हे इकडे फिरवायचं नाही. तुला एवढ्यातच फिरवायचं. मी त्यातच काय करायचं. इकडे काय जायचं नाही. हा फक्त तुला फोन मारला की बॅट कुणाला कधी दाबलं. तुला मी एकदा केलं की एकदा एस ए केलं. 2 सेकंद थांबलो. परत एस दाबलं. मग परत डी. फिल्डिंग बद्दल बोलला.
अतिशय सुंदर असा बॉल कॅच साठी गेलेला आहे. कॅच नाही, एक धाव घेतलेला आहे. अतिशय सुंदर खेळले दिगंबर जावळे यांचे चिरंजीव. फोन झाला काय सावलीत ठेव. बस कसला दाखलाय काय लागले वरती फोन कर मला. हा कर. व्हाईट बॉल बॉक्सवर क्लिक करायचं. हे नव्ह तुझा यो माऊस असा काय एवढा तुला येणार आहे. त्यांना सोपं आहे. हे बघ असं असं ठेव की त्याला व्यवस्थित. आणि असं हे काढायचं. हे काढायचं. काय झालेलं आहे? गेमिंग माऊस आहे तो. खाली काय ते पाहिजे बा कॅच करले तुमची वेळ संजय मोरवाडे. तुमच्याला कालवा कमी करा आणि बॉल त्यांच्या बाहेर उभा राहा जरा. कॅमेरामॅन बघ काय करायला. निल्या काय रे करायला. हॅलो ते दाखवा. आता मी नाश्ता केलाय का. हॅलो नाश्ता केलाय करतो नंतर फोन स्कोर बोला खाल्लंय मी ना. अतिशय सुंदर असा बॉल बाउंड्री लाईनकडे जात आहे. 2 धावा घेतलेल्या आहेत सुरज जाधव यांनी. मातू पाटील यांची रनिंग चांगली झालेली आहे. सुरज जाधव यांनी शॉट अतिशय सुंदर खेळले. 4 धावा. सही यूज कर. थांब थांब मी झाल्यावर दाखवतो डी समजलं ना. ना ट्रेन झालं उद्यापासून तुझ्यावर कामाला. बेटा किती बॉल आहे? 4 बॉल. स्कोर 16. समजलं ना. म्हणजे तुला 4 बॉल 16 रन झालेले. हॅलो हा ठीक आहे ठीक आहे. अतिशय सुंदर असा बॉल. सुंदर बॉलिंग. सुंदर बॉलिंग. सुरज जाधव यांनी मारलेला फटका 2 धावा. 1 धाव घेतलेले. दुसऱ्या धावासाठी पळाले. वर अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन. एकच धाव शेवट. अंपायर डिसिजन एकच धाव. ओके ओके 1 धाव. 2 ओव्हर 17 रन्स 1 विकेट. तिसरी ओव्हर घेऊन येते संघाचे संजय मोरवाडे अनुभवी गोलंदाज. कोणाला घराकडे द्यायचं देण्यासाठी सज्ज आहे ते सुरज जाधव. काय सोपायचं सांगते अरे बॉलर चेंज कर. पांडुरंग जाधव. हा लगेच बोलू. पांडुरंग जाधव माहिती संपर्क साधला. झाले झाले ओके झालं. संघाची तिसरी ओव्हर घेऊन येत आहे ते संजय मोरवाडे अनुभवी गोलंदाज.
त्यामुळे बस 2 मिनिटं येणार आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी संजय मोरवाळे यांची. पांडुरंग जाधव माईकशी संपर्क साधलाय. आणि सुरेश जाधव यांची विकेट पडलेली आहे. संजय मोरवाळे यांनी विकेट घेतलेले आहे. अनुभवी गोलंदाज सुरेश संजय मोरवाळे. पांडुरंग जाधव माईकशी संपर्क साधलाय. इथे थांब 2 मिनिटं थांब इथे. हो थांबा, इथं पहिला महत्वाचा आहे. त्याला सांग काय सांगायचं. हे इथे येईन आले आहे का, इथे येईन आले. ते कसं काय बॅट्समनचं नाव हे टाकायला जाणार. विकेट पडली ना. आता कोण आला? गोल्ड्याचं नाव काय? तसं करायचं. दाबलाच नाही हे बाहेर जाते. येस, या 3 बटन नाही काय बी करतो कुठल्याही याच्यात जा. इथं आपला परत येते. पण इथं हे येत होतं ना त्याच्यात. तिसरा बॉल टाक. तिसरा बॉल टाकलेला आहे. अतिशय सुंदर बॉलिंग करत आहे संजय मोरवाळे. आपला अनुभव पणा लावलाय मॅच जिंकण्यासाठी. नाही येते. अतिशय सुंदर असे बॉलिंग करत आहे. विकेट इथं ना. बोल अरे हा, हे करायला नको. आता आलेले ते रोहन मोरे. रोहन मोरे बॅटिंग करण्यासाठी आलेले रोहन मोरे. एक करून लगेच चेस केलं चालतंय. एक करून लगेच चेस केलं चालतंय. लगेच होतं. 1-2-3 सेकंद. नाही लगेच केलं तरी चालतंय. पण कसं होतं आपण थांब एक गेली सेव्ह होतं. 3 विकेट. आणि इथं बघा 17 3 विकेट. ओके 2 ओव्हर 4 बॉल. 2 ओव्हर 4 बॉल बरोबर आहे ना. बरोबर 3 विकेट 20 बॉल 1 रोहन यांनी शॉट काढलेला आहे आणि हा चौकार. अतिशय सुंदर शॉट. अतिशय सुंदर असा शॉट मारलेला आहे. 4 धावा. पूर्ण जाऊ दे. समज एक गेलेलं बा तेव्हा कन्फ्युज झाली. आणि अतिशय सुंदर असा बॉल संजय मोरवाळे. सिलेक्ट बॉल बोल समाप्त. 3 ओव्हर. हे स्कोर सांग. 21 आहे. टेबल जरा मागं उड्या काय 3 ओव्हर 21. हे नको हलत. हे सगळं अरे मला ते अनिल हलते रे सगळं. घेऊ कशावर. ते चालते की बाहेर आहे. पाठवून जरा घेतो रे. तू बोल माईक बंद. कुठे मालवू नकोस तू. आम्ही उन्हातच बसलाय. अनिल किती पाहिजे सांग की. कुठं आहे आता तू. 18 बॉल. धावा किती झाले. 19 पाहिजे. 21 झाले. 3 ओव्हर 21 धावा. चौथी ओव्हर घेऊन येत आहेत भाऊसाहेब गोरुले. नीलू सेंटरला ठेव का. आपली चौथी ओव्हर घेऊन येत आहेत भाऊसाहेब.
त्यांचा सामना करतील मारुती पाटील. काय म्हणते चांगला बॉल, उत्कृष्ट असा बॉल. वादळ आलेलं आहे, थांबायचं आहे. अंपायरने मॅच थांबवायची आहे 2 मिनिटं. लक्ष राहून दे. हा, चालू करायचे. बनवले मॅच चालू करायचे. अतिशय सुंदर असा फटका आणि एक धाव यावर सुंदर मारलेला फटका. स्ट्राईकवर आहे ते आता रोहन पाटील. सामना करतील भाऊ कोरले यांचा. व्हाईट बॉल, ऑफसाईड कोरले यांचा व्हाईट बॉल. सुरेश मोरे टिप्स देत आहेत बॉलरने. चांगला बॉल कट केलेला एक धाव. 3 बॉल झालेले आहेत भाऊसाहेब यांचे. आणि किती स्कोर? 24 स्कोर झालेला आहे. मारुती पाटील यांना चांगला बॉल टाकलेला आहे, एक धाव घेतलेले आहे. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग. हाऊसच पिटल्या आगाने धोनी बॉल मारलेला आहे, अतिशय उत्कृष्ट असा मारलेला बॉल. दोन धावा पूर्ण यावर. लास्ट बॉल ऑफसाइड गुरले घेऊन जात आहे. 2 मोठे सामना करतील. वाईट टाकलेला बॉल, वाईट. अतिशय सुंदर अशी बॉलिंग बॅटिंग चालू आहे. सुंदर असा फटका. 4 रन. आपला निर्णय सांगा. बॅटिंग आहे का पुकार की मग मुशर पुकारले पुकारलेच नाही त्याने ऐकू आता 4 ओव्हर 32 सांग की ते विचारलं सांग की आपण 32 निलेश गोरले कॅमेरा असा का कॅमेरा सेंटरला घे की ठीक आहे 4 ओव्हर 32 किती पाहिजे बघ 4 ओव्हर 32 किती पाहिजे बघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12 बॉल 38 12 बॉलला 38 धावांची आवश्यकता. काय चप खाऊन हे काय आहे हे आवाज असतो टुर्नामेंट बाउंड्री आणि या आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंट मध्ये 57 बाउंड्रीज मारलेले आहेत आणि चिकाच्या बाहेर मारले ते 24 6.
किती वाला किती किती बारा बॉल बॅटला स्पीड लावायचा. जरासा अंपायरला विनंती आहे की तिने सामने लवकर घ्यायचा आहे. एवढं क्लिअर आहे की बस तेवढा आणि तुम्ही होय आर्मीला माझी 12 वर तेच हो अण्णा सेंटर ठेवा हा बस अजून थोडस मी किती काढलाय मला इथे कन्फ्युज करू नको. मी पहिल्यांदा किती काढला ते किती आहे त्यांचा आणि नाही जरा सुंदर अशी गोलंदाजी करताना वैभव बोरले आणि खरोखर सुंदर अशी गोलंदाजी करतात ते KKR टीम साठी. आणि परत एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि हा वाईट चेंडू वैभव बोरले यांचा अतिरिक्त धावेवर 11 बॉलला 37 धावांची आवश्यकता. परत एकदा बाउन्सर असा चेंडू फलंदाजाला काही कळलेलं नाही त्यावर निर्धाव चेंडू 10 बॉल 37. परत एकदा दिसायन गोलंदाजी आणि वाईट चेंडू 10 बॉल 36. अनिल किती काढला त्याने 70 धावांचे लक्ष 10 बॉल 36. सुंदर असा फटका आणि त्यावर बघूया काय होते ते आता. त्यावर 2 धावा 9 बॉलला 34 धावांची आवश्यकता आहे. आणि अनुभवी असे फलंदाज मैदानावरती आहेत जे 24 तास इथे प्रॅक्टिस करतात. परत एकदा सुंदर असा चेंडू निर्धाव 8 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे आणि सुपर बॉल्स संघाला. आणि काय बॉल हा काही नसतो. जरास अंपायरचं डिसिजन येऊ द्या. बाहेरचे खेळाडू काय बोलू नका. बोलत आहे थांबते काय सांगूया अंपायरला डिस्कस करू द्या. कुणीही त्यांना कन्फ्युज करू नका कृपया. कसं बघायचं अंपायरच्या म्हणण्यानुसार रिप्लाय बघत आहे. जरासं थांबा. ते नाही होत ते. भगवान हा हा थांब थांब बघतो. सुटला नाही का मला और इथनं सुटला पिच्च्या बाहेर पडला. मला 6 म्हणून नो बॉल दिलाय मी. नो बॉल
जसने बघायचं नो बॉल आहे का ए भगवानदा नो आणि हे दे. आता विषय सांगतो तुला मी हे केलेलं आहे. हा इथं घेतो इथून बघतोय का डायरेक्ट. हाच ना. हा हे भगवान रेडी आहे ये रे. ए बघे लवकर. कंटिन्यू केलं त्यानं. कंटिन्यू केलं. ए नो बॉल. नाही याच्या लाईनीच्या बाहेर पडलाय ना असं म्हणतात ते. फोटो केला आहे मग. नो बॉल जायची. नो बॉल 6. ए बघणार आहे. ए बघणार आहे का इकडे हे पुकार भगवान दा. अंपायर. अपोजिट टीमचे खेळाडू बॉलिंग ए आम्हाला बघणार असलं तर या, कारण असा चेंडू कदाचित पडत असतो. नो बॉल आणि हे दे. इसके करू 6. नो बॉल अँड 6. निर्णय द्यायला नव्हता. आणि अशा बॉलला अंपायरचं डिसिजन हे फायनल घेतलं No ball, no ball. जातं. तर मी रिव्ह्यू पण बघितलेला आहे. फ्रीट आहे आता. फ्रीट रीड आहे. नो बॉल आणि 6. रीड समोरचे कारण बदलवायचा कृपया. जुना बोलव दे कोणाला सांगतो म्हणतो नाश्ता झाले की मग पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते मारुती पाटील. आणि पॉईंट दिशेने चेंडू त्यावर 4 धावा. तुम्हाला किती? किती बॉल आहे? 7 बॉल 23. समजलं ना. रिप्ले 7 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. अजून सुप्रीम संघाला. नाही ती कुठली आहे म्हणजे आणि हा शेवटचा चेंडू याचा सामना करतील ते मारुती पाटील. त्यानंतर त्या संघाने देखील तयारीत राहायचं आहे. 7 बॉल 23. ते बघितली सुंदर असा फटका आणि मिसफील्ड त्यावर 4 धावा. 6 बॉल 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि सुपर बॉयज या संघाला. करू मेंढे मारा. हा कितीला विन आहे? अरे कितीला विन आहे? 70 ला. यूज टू बॉल दे. आणि किती झाले हे आणि बॉल झाला? 5 ओव्हर 51 3 आउट. 5 षटकाच्या समाप्तीनंतर आर्यन सुपर बॉयज या संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 बाद. 3 गडी बाद 51. आणि हा सामना जिंकण्यासाठी आर्यन सुपर बॉयज या संघाला राहुल 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. नाही टाईप करू नको. टाईप अजिबात करायचं नाही. इकडे बिघडते रे. ओके ओके म्हणजे घ्यायचं ते बघा. आता सामना आर्यन सुपर बॉयज वर्सेस युवा शीटर्स. आता इकडे तू तुम्ही अतिशय हे खाली आहे का अटीतटीचा हा सामना. बॅट आणि 4 म्हणजे काय फॉलो विकेट. लास्ट विकेट आणि वरती परत डिफॉल्ट. आणि यानंतरचा होणारा सामना भगवान टाकांना सयाजी फायटर्स या दोन्ही संघांना तयारीत राहायचं आहे. सयाजी फायटर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी भगवान टाकाच्या खेळाडूंना विनंती आहे की त्याने आपले प्लेयर क्षेत्र रक्षणासाठी सज्ज ठेवायचे आहेत. एकदा जावायचं नाही आलं. बॉलर कोणी? राहुल देवाडे आपला पहिला चेंडू
सुंदर असा फटका आणि त्यावर 4 धावा. कोण आहे बॅट्समॅन तो? रोहन पाटील. आणि मग कोण आहे म्हणून विचारलं. सुंदर असा फटका मारलेला आहे तो रोहन मोरेनी. एक अनुभवी फलंदाज नॉन स्ट्रायकरला यांना खेळत आहे. त्यांच्या अनुभवावर खेळत आहे ते रोहन पाटील. ही मॅच जिंकली तर सध्याच्या वडिलांचा आशीर्वाद. परत एकदा उंच फटकावण्यात येणार. ते जेलबाद झाले. अरे जेलबाद झालेले रोहन पाटील. 15 ओके ओके ठीक आहे. तू केलंस ते मला लक्ष नाही. पहिला ते करायचं, कन्फ्युज होते. पहिला हे करायचं आणि मग इकडे करायचं. तुला बाउंड्री 4 ला काय विकेटच्या वेळी काय करायचं, पहिला हे करायचं आणि मग wicket. त्यानंतर त्या दोन्ही टीमने तयार राहायचं आहे. कोण आलाय? दीपक चव्हाण. सह्याद्री फायटर्स आणि भगवान अक्षय स्ट्रायकर्स लगेचच सामना सुरू होईल. या पुढचा चेंडू आणि फलंदाज धावा. मी अगोदर 0 केलं. अंडू कोण खेळायला इकडे दाखवायचं. हा दीपक चव्हाण आलता. त्याला नाव झालं दीपकचं नाव झालं. दीपक चव्हाण हे रनआउटहून खेळाडूंमध्ये बसलेले आहे. त्यानंतरचा फलंदाज उतरत आहे सुपरवाईजच्या मैदानामध्ये. संदीप आडावकर स्ट्राईकवर आहे ते एक अनुभवी फलंदाज मारुती पाटील. मारुती पाटील सामना करतील ते राहुल यांचा. 3/15. परत एकदा लेगच्या दिशेने चेंडू आणि त्यावर हो गया चौका. नाही करत नाही. किती 2 बॉल 11. आता म्हटलं 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे आणि सुपरवाईजला सामना जिंकण्यासाठी. नाही ना 2 चेंडू 11 धावा. कोण दुसरा करेल. 2 बॉलवर लग्न. आणि जबरदस्त अशी गोलंदाजी करताना राहुल देवाडे. हे नको सुटला. 1 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. नाही. जास्त समीकरण हे 9 बॉलवर अवलंबून आहे. 1 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मी सांगितलं. आणि सुंदर असा फटका आणि त्यावर वगैरे किती धावा येतात. दोन रन्स. आणि हा सामना युवा आदर्श या संघाने 8 धावांवर जिंकलेला आहे. अतिशय अटीतटीची लढत. परत टार्गेटवर क्लिक काय करायचं. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? संजय मोरवाळे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला आहे ते आर्मी मॅन संजय मोरवाळे. त्यांनी ते मॅचशी संपर्क साधून आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. संजय मोरवाळे. ओके. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. भगवान अक्षय स्ट्रायकर्स आणि सह्याद्री फायटर्स. बॅटिंग होण्याच्या
बॅटिंग म्हणाले बॅटिंग सयाज पाटील. भगवान स्ट्रायकर्स यांनी आपले खेळाडू मैदानामध्ये उतरायचे फिल्डिंग साठी. समोरीवर क्लिक कर. हेल्थ आणि वेल्थ आता बाहेर यायचे. आर्मी मॅन असून कशी राखायची असते या वयात देखील हे शिकायचं आहे संजय मोरवाल यांच्याकडून आणि त्यांनी खरोखरच या सामन्यात उत्कृष्ट अशी कामगिरी करून